हे अमोल, अरे दिवसेंदिवस घरचं वातावरण बिघडत चाललंय. तुझी तब्येत कशी आहे? तुम्हाला का तू आपल्याकडे सांगितलं नाहीस का? काय सांगू दादा? काय सांगू? आणि सांगू ती मात्र ऐकणार आहे? हा? काय चाललंय? या साहेब, काय म्हणतो साहेब? या अरे सुखी ठीक आहे. काय म्हणतो गौतम? कसा साहेब कसा? ठीक आहे मी साहेब. आजची तुमची तयारी होती ना यात्रेला जाण्याकरिता? हो, माझी संपूर्ण तयारी झालेली आहे. गौतम, आता तुला सांगायला चालू की जवळपास 40 दिवसाचा टूर आहे. साहेब मी यात्रेला चालले ना, मला यात्रेवर शिवलिंगाची मूर्ती आणा. अरे म्हणजे काय? तुमच्या नावाने मी मंदिरात भेट म्हणून देणार ती मूर्ती. चालेल चालेल, तशी तुझी इच्छा. केदारनाथला जातोय म्हणजे शिवलिंग तू म्हटलं तर आणणारच. तू नसतं म्हटलं तरी आणलंच रे. ज्योती कुठे आहे? आतमध्ये असेल. आवाज येतो. बोला बोला. साहेब बाहेर प्रवास तर खटखळ आहे म्हणतात. हो असं म्हणतात. प्रचंड करणार आहे. सुखीरा बेटा. पण काय आता यात्रा करायची म्हटल्यावर तेवढं सहन करावं लागेल. हो मी चाललोय केदारनाथ आणि अमरनाथ दोन्ही यात्रा एक सोबतीने करायला. तुमचा प्रवास अगदी सुखाचा जाऊ. देवाची मी प्रार्थना करते. धन्यवाद. तशी मला तुम्हा सगळ्यांना एक अनमोल भेट द्यायची होती. अरे वा, कुठली भेट? अनमोलच आहे ती, पण कसं सांगू तेच कळत नाही. आता आता त्यात काय सांगणार? आम्ही उत्सुक आहोत. कुठली भेट आम्हाला देणार आहे? साहेब अनमोल भेट दिलाय. हो ना. आता तुमचा यात्रेचा प्रवास अगदी सुखात नाही. वा वा, भोलेनाथाची कृपा. सांग ज्योती. सांगू? बोल. मी अमोलच्या बाळाची आई आहे. अरे वा वा वा, अभिनंदन. अमोल, कॉंग्रॅच्युलेशन. गौतम, आता तुला खेळायला तुझ्या घरामध्ये बाळ येणार आहे. काका काका म्हणून थोडे पप्पा म्हणून तुझ्या मागे लागणार आहे. हो साहेब, मी सुद्धा रोज त्या मंदिरात त्या बजरंगबलीला वर मागत होतो की देवा आमच्या घरी पाडवा हलू दे, पाडवा हलू दे. आणि परमेश्वराने ऐकलं माझं. चला चला, मी एक सांगू का? बघा काका, बघा यांच्याकडे बघा. काय बघू? या आनंदाच्या क्षणी सुद्धा हे आनंदित नाही. हो, देव धर्म करून तरी कित्येकांच्या घरी पाळणं आलंच नाही, पण आपल्या घरी नवीन बाळ येणार, या घराचा फुलदेपक येणार, तरी तरी यांना आनंद नाही. अगं असं नाही, एवढी काय एका चिंता आहे? कठोरपणाचा कसा झालास रे तू? ज्योती ज्योती नको चिडूस त्याच्यावर. अगं कधी कधी एवढा आनंद होतो ना, तो माणसा आनंदामुळे पण अबोल होत असतो. त्याला आनंद होणार नाही असं कसं? काय रे बोल. खरं सांगू काका, अमोलाने या घरात काहीच नको. मी जन्मभर आयुष्यभर वांजोटी म्हणून राहिली ना तरी चालेल. खरं तर मीच पापी आहे. बाळा जन्माला घालणारा ना मीच पापी आहे. काय ज्योती, जर कोणता तो माणूस असेल जो बाप होता आनंद होत नसेल त्याला, सांग ना, कुणाला आनंद होणार नाही? बस एकच चिंता नेहमी भेडसावत असते, आपल्या पोटी येणारा आपला बाळ, आपल्या भविष्याचा कुलदीपक या जगामध्ये कसा जगेल ही एकच चिंता भेडसावत असते. कदाचित आम्हा दोघा भावासारखा अनाथाचं जीवन तर त्याच्या नशीब येणार नाही. होय सर. अरे अमोल, होय, असं बोलू नकोस रे, असं बोलू नकोस रे. तुझ्या पोटी येणारा बाळ आपल्या घराण्याचं नक्कीच नाव कमवेल, नक्की मोठा साहेब होईल, आणि मुलगी जर झाली ना तर नक्की करण्यासाठी अधिकारीच बनेल. होय अमोल. अमोल, गौतम जे बोलतो अगदी योग्य. आणि ज्योती खरं तुला तुझी स्तुती म्हणून नाही म्हणत, पण बाळा सगळ्यांना समजून घेणे, सगळ्यांना अभ्यास करणे, घरातील परिस्थितीची जाण असणे, नवऱ्याच्या सुखदुःखात सहभाग घेणे, हे तुझ्यासारख्या स्त्रियांनीच करायचं असतं. आणि स्त्रीचं असं कर्तव्य असतं जे तू करते आहेस. या गोष्टीचा मला अभिमान आहे. आणि अमोल तिला समजून घे. आताची तिची जी स्टेज आहे ती एका बाळाला जन्म देणार, तिला किती सुख देऊ शकतो याचा विचार. कुठल्याही पद्धतीने तिला दुःख होईल असा प्रयत्न करू. अरे मतभेद होतात नवरा बायकोमध्ये,
पण ते दूर करायचे असतात, एक दुसऱ्यांना समजून घ्यायचे असते. ज्योती महत्वाचं म्हणजे याच्या आधी पण तुम्ही मला सांगितलं होतं, आज परत एक तसं. बेटा, विश्वासाने संसार चालत असतो. पत्नीने पतीवर जर विश्वास ठेवला तर संसारामध्ये दूरी निर्माण होते, संबंधामध्ये दूरी निर्माण होते, संसार तुटायला जराही वेळ लागत नाही. मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये अमोलबद्दल काही शंका आहेत, अनिताबद्दल, पण त्या शंका आपल्या डोक्यातून काढून टाक. आता अनिता त्याला भाऊच म्हणते, गौतमला मोठा भाऊ म्हणते. मी चांगल्या प्रकारे यांना ओळखतो. त्यांच्यामध्ये असं कुठलाही नातं नाही आहे जो तुमच्या मनामध्ये प्रणयने भरवलाय. प्रणय सारखं तर नालायक कोण काय जगात नसेल का, जो आपल्या स्वतःच्या बहिणीची बेइज्जती करतो? असं शक्य आहे का? अमोल मध्ये आणि अमितामध्ये संबंध असणे, अनैतिक संबंध असणे, हे तुझ्या डोक्यात बरोबर अचक प्रश्न आहे. आणि परमेश्वराने छान तुमच्या आता झोळी भरण्याचा विचार केलाय तर अशा पुस्तकी तुम्ही आपलं मन प्रसन्न ठेवा. का बा देवा एक नवीन जीव घेऊन जन्माला येतो ना, तर त्याला आईच्या गर्भामध्येच खूप आनंद मिळावा असं वाटतं. आणि त्याला जर आनंद मिळत असेल तर ते सुदृढ बाळ जन्माला आहे. पण आईच्या पोटामध्ये बाळ असताना जर नवरा बायकोमध्ये असे कलह निर्माण होत असतील, शंका निर्माण होत असतील, एक दुसऱ्यांबद्दल अविश्वास निर्माण होत असेल, तर त्याचा परिणाम भेटतो त्या जन्माला येणाऱ्या बाळावर. तसंच मग तूही समजून घे, तिला सांभाळा. कळलं का? जितका आनंद तिला देऊ शकतो ना, तितका आनंद देणं एक पती म्हणून तुझं कर्तव्य. ते तुझं बाळ आहे, वंश वाढणार आहे. अरे घरात एक नवा पाहुणा येणार आहे. ही बातमी ऐकल्याबरोबर गौतमला किती आनंद झाला, मला किती आनंद झाला. ते आपल्या घरात कुणीतरी येणार, कुंदीपक येणार, एक लहानसं बाळ येणार गौतम सोबत खेळायला, आणि तुलाही किती आनंद व्हायला. माझं ऐका, मला यात्रेला जायला वेळ होतो. मी आल्याबरोबर आधी तुम्हाला भेटायला येईल. आणि माझा एक शब्द आहे, मुलाच्या बारसा आपण धावून गडागत करता, त्याचा सगळा खर्च मी करणार. त्यामध्ये मला अडवायचं नाही. काय येऊ मी? बरं, काळजी घ्या स्वतःची आणि सुनबाईची देखील. तू पण जरा गौतमची काळजी घे, अमोलची काळजी घे, समजून घे.